बस स्थानकावर दागिने लंपास करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी केला पर्दाफाश। तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेऊया। तर गोड्या बिस्किट विकत बसस्थानकावर गर्दीत घुसून महिलांच्या गळ्यातील दागिने लंपास करणाऱ्या टोळीच्या पोलिसांनी पर्दाफाश केला। 2 महिलांसह 14 बेड्या ठोकून अर्धा तोळे सोने पोलिसांनी हस्तगत केले। तर याविषयी आपण सविस्तर माहिती करून घेणार आहोत। दिनांक 18 मे रोजी क्रांतीच्या पोलिसांनी ही कारवाई केली। आरोपीच्या बसस्थानकावर गोड्या बिस्किट विक्री करण्याचा परवाना रद्द करण्यासाठी पोलीस पत्र व्यवहार करणार आहे। नसरीन नासिर शेख, समीना सत्तार खान दोगरायला, इंदिरानगर गारखेडा, सईद निसार, अहमद शेख आणि शाहिद अब्दुल कदीर शेख अशी अटकेतील आरोपीची नावे आहे। नसरीन आणि समीना रिकॉर्डवरील चोर आहे। कोकिडाबाई शेषराव सोळुंके पतीसह मुलाला भेटण्यासाठी वाडूज इथे आल्या। मुलाला भेटून गावी जाण्यासाठी त्या पतीसह मध्यवर्ती बसस्थानकात आल्या। प्लॅटफॉर्म क्रमांक 13 इथे बुलढाणाकडे जाणाऱ्या बसमध्ये चढत असताना त्यांच्या गळ्यातील 2 ग्राम मंगळसूत्र व 3 ग्राम मणी तुटलेले दिसले। त्यांनी तात्काळ क्रांतीचौक पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली। गुन्हा नोंद होताच पोलीस निरीक्षक सुनील माने, विशेष पथकाचे निरीक्षक अशोक इंगोले चौहान, माजिद पटेल, संतोष मुदिराज, अर्षद शेख चौहान, रवी खरात, संजय श्रीसुंदर, रेहाना शेख, शीतल रावते यांच्या पथकाने तपास सुरू केला। CCTV फुटेज आणि गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीवरून ही चोरी रेकॉर्डवरील आरोपी नसरीन आणि समीना यांनी केल्याचे स्पष्ट झाले। पोलिसांनी दोघांना पकडून चौकशी केली असता त्यांनी चोरीची कबुली दिली। तसेच यात मदत करणारे सईद आणि शाहिद यांची नावे सांगितली। पोलिसांनी त्यांनाही आरोपी करून अटक केली। चौघांकडून 2 ग्रामचे मंगळसूत्र आणि 3 ग्रामचे मणी असे अर्धा तोळे सोने जप्त करण्यात आले।